नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज एक जी आर नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसंदर्भात हप्ते वितरणाचा जी आर म्हणजेच जी शासकीय मान्यता द्यावी लागते तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे। तर हा जी आर प्रसिद्ध झाला म्हणजे लगेचच उद्यापासून हप्ते वितरण सुरू होणार का? तर लक्षात घ्या की आत्ताचा जो जी आर आलेला आहे तर याच्यानुसार उद्या लगेचच हप्ते वितरण सुरू होणार का? तर मुळातच नाही। चला तर यामागचं कारण जाणून घेऊया। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे आर्थिक तरतूद करावी लागते तर यातला पहिला जी आर आता आलेला आहे। अजून एक जी आर प्रसिद्ध होणं बाकी आहे। दर महिन्याला 2 जी आरच्या माध्यमातून निधी वितरित केला जातो। तर अजून एक जी आर येत्या 2 दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे घोषणा करतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हा हप्ता दिला जाणार आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणी ज्या 26 लाख ज्या ठरलेल्या आहेत तर यांच्यासाठी देखील आपण आता माहिती देणार आहोत। तर आता येणाऱ्या हप्त्यामध्ये जून जुलैचा हप्ता येणार आहे का? तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्क्रुटिनी म्हणजेच कागदपत्र पडताळणी सुरू आहे। फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं आहे, परंतु लक्षात घ्या की सॉफ्टवेअरनुसार जी कागदपत्र पडताळणी आहे ती सुरू आहे। त्यामुळे तुर्तास सध्या तरी जो सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे तर याच्यामध्ये जून जुलैचे हप्ते येण्याची शक्यता फारच कमी आहे। पण मी काय म्हणतोय ते व्यवस्थित ऐका। तर सध्या शक्यता कमी आहे कारण का अजून महाराष्ट्रामध्ये काही गावं काही जिल्हे असे आहेत तर या ठिकाणी अजून अंगणवाडी सेविका कागदपत्र पडताळणीसाठी पोहोचलेल्या नाही आहेत। आणि ही सगळी प्रोसेस ज्यावेळी पूर्ण होईल 26 लाख या ज्या अपात्र बहिणी आहेत तर याच्यामधील पात्र लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणी यांची ज्यावेळी आकडेवारी समोर येईल आणि त्यांना ज्यावेळी ऑनबोर्डवरती घेण्याची जी प्रोसेस आहे ती होईल त्यानंतरच हप्ते वितरण पात्र लाडक्या बहिणी ज्या 26 लाख मधील ठरतील तर यांना देण्यात येणार आहे। आणि मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलंच आहे तर ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील यांना मागील सर्व हप्ते मिळणार आहेत। तर अशा प्रकारे सध्या तरी जून जुलै हप्ते येण्याची शक्यता कमी आहे। पण तुम्ही जर पात्र ठरला तर पुढे तुम्हाला कन्फर्म सर्व हप्ते मिळणार एवढी नक्की बाब आहे। तर यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपत झालेली आहे। पहिला जी आर आलेला आहे, अजून एक जी आर लाडक्या बहिणीच्या हप्ते वितरणासंदर्भात प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा होईल आणि याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता वितरण आहे ते सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आत्ताची खरी अपडेट आहे। हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, उद्यापासून सुरू होणार आहे। अशा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतील, परंतु हे सत्य आहे, प्रतीक्षा करा, लवकरच या संदर्भातला निर्णय होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।